नमो नमः. नमो नमः. ऐकू येत आहे ना सगळ्यांना? सर्व ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध आणि अनुभववृद्ध गीताप्रेमी सूर्यरचन हो. नमो नमः. नमो नमः. आपण गेल्या व्याख्यानांमधून म्हणजे 10 व्याख्यानांमधून आपण एकदा मी प्रस्थानत्रयीचा उल्लेख केला होता. कोणाला आठवत असेल तर बघा, प्रस्थानत्रयीचा उल्लेख केला होता. या प्रस्थानत्रयी 3 प्रकारच्या आहेत. त्या म्हणजे एक वैदिक प्रस्थानत्रयी, एक पौराणिक प्रस्थानत्रयी, एक संतांची प्रस्थानत्रयी. त्यापैकी वैदिक प्रस्थानत्रयीतील भगवद्गीता आहे. म्हणजे उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि भगवद्गीता या 3 प्रस्थानत्रयी, या 3 गोष्टी येतात ह्या, आणि त्यापैकी भगवद्गीता ही एक आहे. तर प्रस्थान म्हणजे काय? जाणं. कसं जाणं? तर प्रवृत्तीकडून निवृत्तीकडे जाणं, प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाणं आणि संसारापासून निघून परमात्मतत्वाकडे, म्हणजे संसार चांगला करून नंतर परमात्मतत्वाकडे जाणं म्हणजे प्रस्थान करणं. अशा या प्रस्थानत्रयीतील गीतेतील मंत्रांचा विचार, मनन, चिंतन आपण करीत आहोत. आत्तापर्यंत आपण 12 अध्यायापर्यंत आपण आलो. या 9 व्याख्यानांमधून आपण 12 अध्यायांपर्यंतचा विचार केला, त्यातल्या तत्वांचा, मंत्रांचा. आणि गेल्या व्याख्यानामध्ये आपण भगवद्गीतेतील जो 13वा अध्याय आहे, जो अवघड आहे खरं म्हणजे, नुसतं बोलणं, अनुभव आल्याशिवाय बोलणं हे सुद्धा खरं म्हणजे चुकीचंच आहे. पण मला असं प्रत्येक वेळी नेहमी वाटतं की आपल्याला कुठल्याही गोष्टीची प्राप्ती जरी झाली नाही तरी प्रयत्नाचा जो आनंद असतो तो सर्वात मोठा असतो. म्हणून हा प्रयत्न मी करते सांगायचा की आता त्यातून मला ज्याप्रमाणे तो अर्थ भावला, त्यातून त्या विचारांचं जे मी चिंतन केलं ते मी आपल्यापुढे मांडते. गेल्या वेळेला आपण आत्तापर्यंत पहिले गीतेतले बघितलं. आपण 6 अध्याय, तत्त्वमसी हे महावाक्य आहे वेदांचं, आणि त्यातल्या त्वम आणि तत्पदाचा विचार, त्वम पदाचा विचार 1 ते 6 अध्यायात आपण केला. तत्पदाचा विचार 7 ते 12 अध्यायांमध्ये केला. आणि आता आपण असी पदाचा म्हणजे अद्वैत विचार, असी म्हणजे अद्वैत, की प्रकृती आणि पुरुष, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, आपण स्वतः, आपण आणि परमात्मा यांचं अद्वैत, यांचा विचार आपण करणार आहोत. तर गेल्या वेळी आपण पहिल्या श्लोकाच्या वेळी असं मी सांगितलं होतं की हा पहिलाच जो 13व्या अध्यायातला श्लोक आहे. ऐकू येत आहे ना सगळ्यांना? ऐकण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. हा 13व्या अध्यायातला पहिला जो श्लोक आहे तो श्लोकच संपूर्ण अध्यात्म विचाराचं सार आहे. की इदम शरीरं, भगवंत म्हणतात, इदम शरीरं कौंतेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञेति तद्विदः. म्हणजे हे शरीर, हे कौंतेया, हे अर्जुना, हे शरीर म्हणजे क्षेत्र, म्हणजेच हे शरीर आहे. आणि त्यात जो आत्मा राहतो त्याला, म्हणजे तो क्षेत्रज्ञ आहे. आणि ह्याला ओळखणं म्हणजे परमात्मतत्वाला ओळखण्यासारखंच आहे असं भगवंत या ठिकाणी सांगतात. आणि मग आपण क्षेत्राचं स्वरूप, आपण क्षेत्राच्या वेगवेगळ्या व्याख्या बघितल्या. याच्यामध्ये देहाला क्षेत्राची उपमा दिलेली आहे. का दिलेली आहे क्षेत्राला देहाची उपमा? तर आपण वेगवेगळ्या व्याख्या त्यावेळेला बघितल्या. काही लोकांच्या लक्षात असतील की शतत्राणात इति क्षेत्रम म्हणजे काय? तर ऊन, पाऊस, वारा यापासून जसं आपल्या घराचं रक्षण होतं तसंच आपल्या शरीराचंही रक्षण केलं जातं. क्षयात इति क्षेत्रम म्हणजे ज्याची सतत झीज होत असते ते क्षेत्र म्हणजे शरीर. आणि क्षरणात इति क्षेत्रम म्हणजे काय? तर ज्याच्यातून काहीतरी सतत पाझरत असतं. आपण गेल्यावेळी ते डिटेलमध्ये बघितलं, ज्याच्यातून सतत काहीतरी पाझरत असतं.
म्हणजे आपलं नाक आहे, कान आहे, डोळे आहे, त्याच्यातून पाणी वगैरे हे सगळं सतत पाझरत असतं ते क्षेत्र. आणि शतत्राणा इति क्षेत्रम म्हणजे ज्याप्रमाणे शेतात एखादी बी पेरली तर त्या बीचं आणि नीट चांगल्या प्रकारे त्याचं संगोपन केलं तर शेतामध्ये जसं चांगलं भरभरून पीक येतं तसंच या देहामध्ये जर चांगल्या संस्कारांचं बीजारोपण केलं तर यथाकाली त्याचं योग्य फळ आपल्याला मिळतं. आणि म्हणूनच हा जो विचार आहे क्षेत्रज्ञ त्याचा आपण विचार करतोय. आणि त्यातल्या जो क्षेत्रज्ञ आहे त्या क्षेत्रज्ञासंबंधी अनेक ऋषींनी, वेदांनी आणि युक्तियुक्त अशा वचनांनी, ब्रह्मसूत्र पदांनी याच्याविषयी सांगितलेलं आहे. आणि 2 श्लोकांमध्ये आपण क्षेत्र हे कसं बनलेलं आहे तर क्षेत्र म्हणजे आपलं शरीर हे 36 तत्वांनी बनलेलं आहे. त्यातले 2 प्रमुख श्लोक म्हणजे 5 आणि 6 हे आपण पाहिले की महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकैंच पञ्चचेन्द्रिय गोचराः इच्छाद्वेष सुखं दुःखं संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रं समासेन सविकारम उदाहरतम. असे हे क्षेत्राचे म्हणजे क्षेत्र 36 गुणांनी बनले. कुठले कुठले तर महाभूतान्यहंकार म्हणजे पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. नंतर अहंकार जो आपल्याला काही विशिष्ट गोष्टीपासून वेगळा करतो तो अहंकार. मी माझेपणाची जाणीव करून देतो तो अहंकार. बुद्धी म्हणजे महत्त्व आणि अव्यक्त म्हणजे मूळ प्रकृती आपली. तसंच 10 इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. आता ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय सगळ्यांना आत्तापर्यंतच्या विवेचनावरून माहीत झाली असतील. नाक, डोळे, कान, त्वचा, जीभ म्हणजेच रसना ही ज्ञानेंद्रिय. आणि हात, पाय, वाणी किंवा मुख, उपस्थ आणि उदस्थ ही कर्मेंद्रिय. आणि त्यांचे विषय म्हणजे आता ज्ञानेंद्रियांचे विषय कुठले तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे विषय. कर्मेंद्रियांचे विषय कोणते उत्सर्जन करणारे तर देणे, घेणे, चालणे, बोलणे हे सगळे कर्मेंद्रियांचे विषय. तर ह्या सगळ्यांनी मिळून आणि पुढे जे सांगितलं म्हणजे हे सगळं क्षेत्राचं स्वरूप झालं. आणि आता पुढच्या याच्यामध्ये जे सांगितलं आहे इच्छा, द्वेष, सुखं दुःखम संघातच चेतनावृत्ती. इच्छा हे विकार झाले, हे त्या क्षेत्राचे विकार झाले. इच्छा म्हणजे अमुक एका गोष्टीची इच्छा होणं, अमुक एक कर्म करावंसं वाटणं आणि ते कर्म पूर्ण झालं नाही तर त्यातून उत्पन्न होणारा द्वेष की ते पूर्ण झालं नाही तर असं वाटतं आपल्याला की आता आपल्या हातून हे की गोष्ट पूर्ण होत नाही आहे. आणि सुख म्हणजे एखादी गोष्ट करण्यापासून मिळणाऱ्या म्हणजे अनुकूल वेदनेपासून मिळणारं सुख. एखादी गोष्ट अनुकूल आहे म्हणजे ती आपल्याला करावीशी वाटते, आपल्या हातून ती होणार आहे, आपल्याला करता येणार आहे. अनुकूल वेदनीयम सुखम आणि प्रतिकूल वेदनीयम दुःखम अशी सुखदुःखाची व्याख्या केलेली आहे. जी प्रतिकूल वेदना आहे आपल्या हातून जे आपल्या ज्या गोष्टीमुळे दुःख होतं ते दुःख. आणि संघात म्हणजे ह्या सगळ्यांचा मिळून चेतना म्हणजे आपल्या शेवटी आपण संघाताचा विचार करू म्हणून मी मध्ये थांबले. चेतना म्हणजे काय तर अगदी आपल्या केसांपासून पायाच्या नखांपर्यंत आपल्या शरीरात जे चैतन्य आहे ती चेतना. आणि धृती म्हणजे धारण करण्याची शक्ती, निश्चय टिकवण्याची शक्ती किंवा ज्याचा उल्लेख गीतेमध्येच 18व्या अध्यायामध्ये केलेला आहे. धृती ही 3 प्रकारची आहे, सात्विकी, राजसी, तामसी. धारण करते आपण गेल्या वेळेला सविस्तर बघितलं होतं म्हणून त्याचा आता परत विचार करत नाही. तर हे सगळं मिळून असं शरीर बनलेलं आहे. आणि ह्याला जो जाणतो तो खरं तत्त्व जाणतो. आणि तत्त्वतः जाणणं म्हणजे काय तर हे सगळं जग हे कसं आहे नाशवंत आहे, क्षणिक आहे, विकारी आहे. परंतु एकच परमात्मा हा
अविकारी म्हणजे नष्ट न होणारा, अविनाशी असा आहे, चेतन आहे तो. हे जाणणं म्हणजे परमेश्वराला तत्वतः जाणणं. मग यासाठी हे कोणाला शक्य आहे? तर यासाठी भगवंतांना ज्ञानी भक्त फार आवडतो. आपण ज्ञानी भक्ताचं वर्णन 7व्या अध्यायात बघितलेलं आहे की चतुर्विधा भजन्ते मान, म्हणजे 4 प्रकारचे भक्त मला भजतात. कुठले तर जिज्ञासू, अर्थार्थी, ज्ञानी. आणखीन एक भक्त आहे जिज्ञासू ज्ञान, सांगते मी, 1 मिनिट. चतुर्विधा भजन्ते माय जना सुकृतीनो अर्जुन, आर्तो जिज्ञासू अर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. म्हणजे अर्थ जो काही, अर्थभक्त कसा असतो तर अर्थ हा काही गोष्टी पूर्ण करण्यासाठी, त्याला काही आजार झालेला असतो, आणखीन काही आपली इच्छा त्याला पूर्ण करून घ्यायची असते, त्यासाठी तो परमेश्वराचं भजन करतो. पण ते प्राप्त झालं, काही दुःखातून सुटका व्हावी असं त्याला वाटत असतं. ती सुटका झाली की मग तो परत भगवंताला विसरून जातो. पण जिज्ञासू असतो, त्याला काहीतरी जाणून घेण्याची, हे जग कसं निर्माण झालं, त्याचा स्वामी कोण आहे, हे सगळं जाणून घेण्याची त्याला इच्छा असते, असा तो जिज्ञासू. आणि अर्थार्थी म्हणजे अमुक एका थोडासा अर्थभक्ताच्याच याच्यातला हा अर्थार्थी असतो की काहीतरी प्राप्त करून घेण्याची, यश मिळावं, कीर्ती मिळावी, चांगलं व्हावं आपलं सगळं, म्हणून देवाची भक्ती करणार. पण हा ज्ञानी जो भक्त आहे, तो ज्ञानी भक्त हा एकभक्ती करणारा, अनन्य भक्ती करणारा आहे, म्हणून तो परमेश्वराला आवडतो. म्हणून बऱ्याच ठिकाणी भगवंतांनी ह्या ज्ञानी भक्ताचा उल्लेख केलेला आहे. कारण हा फक्त कसा आहे, सर्वशक्तिमान एकाच परमेश्वराला भजणारा आणि एकनिष्ठ अनन्यतेने, भक्तीने, प्रेमाने, श्रद्धेने पूजन करणारा हा भक्त आहे. म्हणून हा भगवंतांना प्रिय आहे. आणि म्हणून जी पुढे जे सांगितलेलं आहे 7 ते 11 श्लोकांमध्ये, मंत्रांमध्ये जो विचार आलेला आहे तो ज्ञानोत्तमाची लक्षणं आलेली आहेत. ज्ञान काय असतं त्याची लक्षणं आलेली आहेत की ती म्हणजे अमानित्व, मदंभित्व, महिंसा, आणि ही जी सगळी लक्षणं आहेत ती पुढे आपल्याला 16व्या अध्यायात दैवी गुणांची जी संपत्ती आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये येणारच आहे. दैवी संपत्तीतले गुण आणि हे गुण यातलं आपण जर बघितलं, तुम्हाला अनेक वेळा असं सांगितलं की गीतेत जी स्थितप्रज्ञाची लक्षणं आली आहेत, योग्याची जी लक्षणं आलेली आहेत, ज्ञानोत्तमाची जी लक्षणं आलेली आहेत, गुणातीताची जी आली आहेत, आणि भक्ताची, आपण 12व्या अध्यायात सगळी भक्ताची, अद्वेष्टा सर्वभूतानाम, हे सगळं आपण बघितलं की ही सगळी लक्षणं याच्यात खूप साम्य आहे, गुणातीताची लक्षण. त्याच्यामुळे आपण आत्ता ह्या ज्ञानी भक्तातले जे गुण सांगितले आहेत, म्हणजे वरवर आपण थोडासा विचार करू, पण जो सूक्ष्म विचार करायचा आहे तो दैवी संपत्तीतले जे गुण आहे, अभयम सत्वसंशुद्धीर ज्ञानयोग व्यवस्थिती दानंदमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तपार्जवम अहिंसा सत्यम क्रोधस्त्यागशांतिरपैशुनम तेजक्षमाधुतिशौचमद्रोहो नातिमानिता. म्हणजे अभय याच्यापासून जे नातिमानितापर्यंत 26 गुण भगवंतांनी दैवी संपत्तीचे सांगितले आहेत. त्यावेळी आपण प्रत्येक गुणाचं, म्हणजे त्यालासुद्धा खूप माझ्या मते वेळ लागणार आहे ते स्पष्ट करायला. तर आत्ता आपण याचं फक्त वरवरचा अर्थ, म्हणजे थोडक्यातला अर्थ आत्ता बघूया, त्यावेळेला आपण जास्त त्याचं स्पष्टीकरण करूया. अमानित्व तुम्हाला कळते. अमानित्व म्हणजे काय, तर मानीपणाचा अभाव, अदंभित्व, दंभाचरणाचा अभाव, खोटेपणाचा अभाव असणं. नंतर अहिंसा म्हणजे कोणाची शारीरिक, वाचिक, मानसिक हिंसा न करणं. शांती म्हणजे अपराध्याला सुद्धा क्षमा करणं, याला अपराध्याला सुद्धा क्षमा करणं, याला शांती. आर्जवम म्हणजे सरळपणा कसा, वागणुकीचा सगळ्याच गोष्टीतला सरळपणाने. अर्जुन याचंच नाव आहे. अर्जुन हा अतिशय सरळ आणि रुजुता असलेला होता, तसा सरळपणा आला पाहिजे. आचार्योपासनम आचार्यांची उपासना, गुरुची उपासना. शौचम याच्यामध्ये सुद्धा आपण बघितलं अंतर्बाह्य शुद्धी, सगळी आपण ही डिटेलमध्ये बघितलेली आहे. अंतर्बाह्य शुद्धी बाकीच्या अध्यायातून आलेली, की द्रव्यानं होणारी शुद्धी, अन्नानं होणारी शुद्धी, आहार वर्तणुकीनं होणारी शुद्धी, आणि जलमृत्तिकेनं होणारी आपल्या
अंघोळीमुळे होणारी शरीराची शुद्धी, या सगळ्या शुद्धी आणि मनातले जे षड्रिपू आहेत त्यांची शुद्धी, म्हणजे अशी अंतर्बाह्य होणारी शुद्धी हे जी आहे ती, आणि स्थैर्यम आत्मविनिग्रह. हा आत्मविनिग्रह म्हणजे काय, तर मन आणि इंद्रिय ही ताब्यात ठेवणं, आत्म्याला ताब्यात ठेवणं. हे या सगळ्या गोष्टी केव्हा प्राप्त होतील, तर आपण आत्म्याला म्हणजे मन आणि इंद्रियांचा निग्रह करून आपण जर ताब्यात ठेवलं, तर आपण आपलं सगळं मन शरीर याच्यावर आपण संयम ठेवला. संयम हा गुण मोठा आपल्याला वरवर बघता कडवट वाटतो, पण कडवटपणा त्याच्यात आहे, पण त्याचं मिळणारं फळ हे कसं आहे, अतिशय गोड आहे. म्हणून संयमित वृत्ती असणं. तसंच इंद्रियार्थेषु वैराग्यम. इंद्रियार्थेषु वैराग्यम याचा थोडक्यात असा अर्थ की इह आणि परलोकातील इंद्रियार्थेश, इह आणि परलोकातील याच्या कशाविषयी, तर भोगांविषयी वैराग्य मनात उत्पन्न होणं. तसंच अनहंकार, अहंकारी वृत्ती नसणं. असं एक सांगितलं जातं, म्हटलं जातं, किंवा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की ज्ञान हे असं असावं, ज्ञानाचा जर अहंकार निर्माण झाला तर त्याचं विष बनतं. एखादा माणूस ज्ञानी आहे, पण तो जर अहंकारी असेल तर त्याच्याजवळ आपण फारसं जात नाही, बसत नाही, किंवा आपल्याला तो, आपण म्हणतो व्यवहारी भाषेत, तो शिष्ट आहे, तो स्वतःला फार ज्ञानी समजतो, स्वतःला फार विद्वान समजतो. तर असा जे ज्ञानी माणसाला ज्ञान आहे, पण त्याला जर अहंकार निर्माण झाला तर ते त्याचं ज्ञान विष होतं. आणि जर ज्ञानाने त्याच्या अंगी नम्रता आली तर तेच ज्ञान अमृत बनतं. आपल्याकडे संस्कृतमध्ये एक सुभाषितातली एक ओळ आहे, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, विद्या विनयेन शोभते. विद्या ही नेहमी विनयाने, नम्रतेमुळे शोभून दिसते. कारण निसर्गातले घटकसुद्धा नम्र होतात, तिथे ढग नम्र होतात, झाडं नम्र होतात, खाली वागतात फळांच्या भारानं, ढगसुद्धा खाली येतात पाण्याने भरलं असताना. इतके सृष्टीतसुद्धा एवढी नम्रता आहे. तर माणसाने नम्र झालं पाहिजे, त्याला ज्ञानाचा अहंकार नसावा आणि त्याला सतत याची जाणीव असली पाहिजे की जन्म मृत्यू जरा म्हणजे म्हातारपण, जन्म मृत्यू हे तर आपल्याला माहिती आहे की जन्माला येणाऱ्याला मरण हे आहेच, आणि जरा म्हणजे वार्धक्य, आता आपण जो काळ अनुभवतो आहे. काही जण इथे आहेत तरुण, काही आपण बाकीचे सगळे आपण थोडेसे वृद्धत्वाकडे झुकतो आहे. तर त्या म्हातारपणातल्या व्याधींविषयी, आजारांविषयी माहिती असणं, आणि त्याच्यामध्ये दुःख आहे. सगळ्या ह्या गोष्टी, जन्म मृत्यू म्हातारपण, त्यातल्या व्याधी म्हणजे रोग वगैरे, याच्याविषयी दुःख आहे याची सतत जाणीव असणं, हे माहिती करून, दुःख होणारच याची सतत जाणीव असणं. आणि पुत्र दार, दारा म्हणजे पत्नी, पुत्र दार, संस्कृतमध्ये दारा शब्दाचा अर्थ पत्नी असा आहे, स्त्रीलिंगी शब्द तो. आणि गृह घर इत्यादींविषयी आसक्ती नसणं. तसंच त्याच्याविषयी अनविश्वंग म्हणजे त्याच्याविषयी ममता नसणं. आणि नेहमी नित्यम समचित्तत्वम इष्टानिष्टोपपत्तीषु. कुठलीही गोष्ट म्हणजे प्रिय किंवा अप्रिय काहीही प्राप्त झालं, न प्रवृष्येत प्रियम प्राप्त, न प्रवृष्येत प्रियम प्राप्य, नोद्विजेत च अप्रियम. म्हणजे प्रिय गोष्ट प्राप्त झाली तरीसुद्धा त्याच्याविषयी खूप हुरळून न जाणं. बुद्धिमान माणसाचंच हे लक्षण आहे की चांगलं काही प्राप्त झालं तर हुरळून न जाणं, आणि दुःख झालं किंवा काही अपयश आलं तर त्या अपयशानं खचून न जाणं, हे बुद्धिमान माणसाचं लक्षण आहे. आणि हेच या ठिकाणी सांगितलं आहे की कुठलीही अप्रिय गोष्ट प्राप्त झाली किंवा अप्रिय प्राप्त झाली तरी चित्त समचित्त ठेवणं, याचा विचार दुसऱ्या अध्यायात सुद्धा केलेला आहे आपण. म्हणजे प्रत्येक गीता ही अशी आहे की कुठेही म्हणजे वेगळेपणा, की आपण जसं म्हणतो की ज्ञान कर्म भक्ती योग या सगळ्यांच्या मागे एक वेगळं तत्व आहे, आणि हे सगळे एकमेकात गुंतलेले आहेत. एकमेकांपासून वेगळं काढून हे वेगळं आपण करूच शकत नाही. असं म्हणजे आपण जसा विचार करू तसं आपल्याला ते सुचत जातं की नित्याईच समचित्तत्वम निष्ठानिष्ठोपपत्तीषु. इष्ट गोष्ट प्राप्त झाली, आपल्याला प्रिय गोष्ट प्राप्त झाली
किंवा अनिष्ट अप्रिय गोष्ट प्राप्त झाली तरी चित्ताची समता डळून देणं. सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जया जयो. दुसऱ्या अध्यायामध्ये हा विचार आलेला आहे. अर्थ की सुख प्राप्त झालं, दुःख प्राप्त झालं, लाभ झाला, अलाभ झाला, फायदा झाला, तोटा झाला, कुठल्याही बाबतीत समचित्त राहणं. सिद्धी प्राप्त झाली, असिद्धी प्राप्त झाली तरी समत्व राहणं, हे जे आहे. आणि परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य योगानं, गेल्या वेळेला पण उल्लेख थोडासा झाला होता, अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे परमेश्वराशिवाय बाकीच्या गोष्टींचा विचार, म्हणजे काही सांसारिक गोष्टींचा सतत विचार करत राहणं म्हणजे व्यभिचाराचा दोष त्याच्यात येतो. थोडक्यात की सांसारिक गोष्टींचा सतत विचार करत राहणं, एका सर्वशक्तिमान परमेश्वराला सोडून विचार करत राहणं, ह्याला थोडासा व्यभिचाराचा दोष येतो म्हणजे त्याच्यामध्ये. आणि म्हणून अव्यभिचारिणी भक्ती म्हणजे काय, तर एकाच परमेश्वराला सर्वार्थानं शरण जाऊन तोच सर्व माझं परमगती आहे, परम आश्रय आहे असं मानून त्याची भक्ती करणं म्हणजे अव्यभिचारिणी भक्ती. आणि अनन्यतेने निष्ठेने करणं म्हणजे अनन्य भक्ती. अव्यभिचारिणी त्याला शब्द आहे. आणि विविक्त देश सेवित्वम, विविक्त देश सेवित्वम म्हणजे विविक्त एकांत जागी जाऊन जो विचार आहे, एकांत जागी जाऊन सेवा करणं म्हणजे काय, तर ध्यान धारणा वगैरे करणं. आणि अरतीर जनसंसदी म्हणजे उगीच लोकांच्या समूहामध्ये जाऊन गप्पा मारत बसणं हे सुद्धा चुकीचं आहे. अशा गोष्टी टाळणं, हे सगळं ज्ञान. आणि ज्ञानी माणूस हा असा असतो, या सगळ्याला भगवंतांनी ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्या विरुद्ध जे आहे दंभ दर्प अभिमान, त्याला अज्ञान असं म्हटलेलं आहे. म्हणजे अध्यात्मज्ञान नित्यत्वं तत्त्वज्ञानार्थ दर्शनम. अध्यात्मज्ञान म्हणजे परमेश्वराला जाणणं, अधिक आत्म म्हणजे परमेश्वराला जाणून घेणं हे. आणि तत्त्वज्ञानार्थ दर्शनम, तत्त्वज्ञानाचा जो अर्थ, तत्त्वज्ञानार्थ दर्शनम म्हणजे तत्त्वज्ञानाचा जो अर्थ परमात्मा, त्याला जाणणं हे सगळं ज्ञान या सदरात येतं. आणि हीच सगळी ज्ञानोत्तमाची लक्षणं आहेत. तीच पुढे आपण दैवी संपत्तीमध्ये ती बघणार आहोत. म्हणून याचा मी थोडक्यात उल्लेख केला, जास्त याचा खोलात शिरून आत्ता आपण विचार केलेला नाही, कारण तेव्हा आपण जास्त खोलात त्याचा विचार करणार आहोत. आणि बाकीचं जे आहे या गोष्टीवरच्या सगळ्या सोडून ते बाकीचं सगळं अज्ञान आहे. आता आपल्यापुढे असा प्रश्न येतो की ज्ञेयं यत्तत्, पुढे जे भगवंतांनी म्हटलं बघा, ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतम अश्नुते अनादिमत परम ब्रह्म न सत्तन्ना सदुच्यते. म्हणजे ह्या परब्रह्माचं खरं म्हणजे वर्णन करता येत नाही, कारण त्याला रंग नाही, रूप नाही. काय त्याचं वर्णन करणार, त्याचं वर्णनच करता येत नाही. श्रुतींनी सुद्धा त्याच्यापुढे हात टेकले, श्रुतीसुद्धा, शब्दसुद्धा त्याच्यापुढे मूक झाले. त्याचा उल्लेख वेदांनी श्रुतींनी सुद्धा नेती नेती असा केला आहे, नाहीपणानं केलेलं आहे. त्याचं वर्णन काय करणार. पण इथे गीता आपल्यासारख्यांच्यासाठी त्याचं वर्णन पुढील श्लोकातून त्यांनी याचं वर्णन केलेलं आहे की हे परमात्मतत्व कसं आहे, ते त्याचे आहे पण नाही पण. तर त्याचं वर्णन कसं केलं आहे ते मुद्दामून आपण बघणार आहोत. एका मला ज्या दृष्टीनं ज्या पद्धतीनं सांगता येईल त्या पद्धतीनं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा जो परमात्मा आहे, ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि यज्ञात्वा अमृतम अश्नुते. ज्ञेयं यत्तत् प्रवक्ष्यामि म्हणजे जे जाणण्याजोगं आहे, आणि यज्ञात्वा आणि जे जाणून झाल्यावर अमृताची प्राप्ती होते म्हणजेच परब्रह्माची प्राप्ती होते, असं जे अनादिमत परमब्रह्म, जे अनादिमत असं आहे, अनादी आहे जे, आणि ते सतही नाही असतही नाही, कारण त्याला रंगही रूप नाही. वर्णन कसं करणार. पण साधकांसाठी त्यांच्या उपासनेसाठी आपल्यासारख्यांना समजावं म्हणून आपण बघा, आपल्याला माहिती असेल पुरुष सूक्त आपल्यापैकी अनेकांनी म्हणजे येत असेल अनेकांना, तर त्याच्यामध्ये
पुरुषाचं वर्णन म्हणजेच या क्षेत्रज्ञाचं वर्णन कसं केलं आहे तर सहस्र शीर्षा सहस्र पाद, त्याला 1000 डोकी वगैरे 1000 हे सगळं आहे, त्याचे सहस्र पाद आहेत, सहस्र पाय. तसंच वर्णन या ठिकाणी भगवंतांनी तसंच केलेलं आहे. तर कसं आहे हे परब्रह्म? सर्वथा पाणीपादन. सर्वथा पाणीपादन म्हणजे पाणी, संस्कृतमध्ये पाणी शब्द जेव्हा ऱ्हस्व आहे तेव्हा त्याचा अर्थ हात असा होतो. हात. पाणी आपण रोजच्या ह्याच्यातलं आपण पाणी हा दीर्घ शब्द, मी हा दीर्घ असतो. पाणी आपण जेव्हा पितो पाणी म्हणतो, मला पाणी दे वगैरे दीर्घ आहे. पण पाणी हा संस्कृतमधला ऱ्हस्व शब्द आहे. तो त्याचा अर्थ हात असा आहे. तर सर्वथा पाणीपादन म्हणजे ह्याला कसं आहे, सर्व बाजूंनी हात आणि पाय. याला या परब्रह्माला कसं सर्व बाजूंनी हात आणि पाय आहेत. सर्वतः अक्षी म्हणजे डोळे, शिशिरोमुखम, शिरोमुखम, अक्षी म्हणजे डोळे, सर्व बाजूंनी डोळे आहेत. शिर म्हणजे मस्तक आहे, मुख आहेत आणि सर्व बाजूंनी याला आहे. सर्वतः श्रुतिमल लोके, सर्व बाजूंनी याला कान आहे. आणि असा हा या लोकांमध्ये कसा तर सर्व या संसारामध्ये, लोके म्हणजे या संसारामध्ये सर्व आवृत्य तिष्ठती, सर्वांना व्यापून हा उरलेला आहे. तर आपण थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की सर्वांना व्यापून कसा उरला आहे हा परब्रह्म? हे कसं उरलं आहे की तर आकाश जसं बाकीची जी तत्त्वं आहेत त्यांच्या महाभूतातली, वायू, तेज, पाणी, पृथ्वी, जल, पृथ्वी म्हणजे ही जी तत्त्वं आहेत ह्याचं आकाश हे कारण असल्यामुळे आकाश सगळ्यांना व्यापून राहिलेलं आहे. त्याचप्रमाणे हा परमात्मा हा सर्व बाजूंनी हा परिपूर्ण आहे आणि म्हणून हा परमात्मा संपूर्ण शरीराला व्यापून राहिलेला आहे. असं सर्व आवृत्य तिष्ठती, सर्व आवृत्य सर्वांना व्यापून हा परमात्मा सर्व जगातील सर्वांना व्यापून हा राहिलेला आहे. जसं आकाश म्हणजे आकाश हे ह्या सगळ्यांचं कारण आहे ना, वायू, जल, तत्व, तसंच परमात्माही, परमात्म्यामुळेच आपली उत्पत्ती झालेली आहे सगळ्यांची. की एकोहम माहिती आहे आपल्या सगळ्यांना की चैतन्य हे एकटं होतं सुरुवातीला, पण ते हललं, त्याच्यात कंपनं निर्माण झाली, त्याला इच्छा झाली एकोहम बहुश्याम, ते आधी एकटं होतं, एकोहम बहुश्याम, मी एकटा आहे तर अनेक अंगांनी मी प्रकाशित व्हावं, अनेक अंगांनी माझी उत्पत्ती व्हावी आणि म्हणून हे सगळं जग सृष्टी ही म्हणून निर्माण झाली. आणि या सर्व सृष्टीला परमात्मा हा व्यापून आहे. की सगळ्याचं तत्व काय आहे की ब्रह्मसत्यम जगत मिथ्या, आणि खरंच आहे ते. आपण अनुभव घेतोय रोज की जगातल्या सगळ्या गोष्टी या सारख्या काही त्याच राहत नाही, त्याच्यात परिवर्तनशीलता त्याच्यात आहे, त्या बदलतात, काही नाश पावतात, काही पुन्हा उद्भवतात. आणि ब्रह्म एक सत्य आहे, यावर आपल्याला विश्वास ठेवावाच लागतो आहेच. म्हणजे आता सूक्ष्मदृष्टीने विचार केला तर परमात्मा आपल्याला जेव्हा जन्माला घालतो तेव्हा थोडासा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. माझ्या डोक्यात हा विचार नेहमी येतो की बाकी सगळ्या गोष्टी आपल्या आहे त्या ठिकाणी ठेवून म्हणजे सगळं शरीर असा एक जीव निर्माण करतो. हे कोण करतं? सगळं जीव. म्हणजे जीव जो निर्माण होतो ते काय आपल्याला माहिती आहे का त्याचं जी हे कशी होते त्याची प्रक्रिया? ही किती अद्भुत गोष्ट आहे. प्रत्येकाच्या मनातच हा विचार येत असेल की हे सगळं कोण निर्माण करतं? ती चैतन्य शक्ती जी आहे ती सगळं हे निर्माण करते. आणि म्हणजे हे खरंच अचंबित होण्यासारखंच आहे की त्या जीवाला सर्व गोष्टी जिथल्या तिथे व्यवस्थित असतात. हे सगळं हा परमात्मा निर्माण करतो, हा सर्वांना व्यापून उरलेला आहे. आणि आता बघा, सर्वेंद्रिय गुणाभासम हा कसा आहे, त्याचं विरुद्धार्थी हे भगवंत सांगतात कसं स्वरूप आहे, हे मुद्दामून आपल्याला कळावं म्हणून. आणि म्हणूनच या अध्यायातला विचार हे समजून घेणं थोडंसं आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीच्या पलीकडचं, म्हणजे थोडंसं कठीण आहे. थोडं म्हणजे सांगायचा प्रयत्न करणाऱ्याला सुद्धा कठीण आहे आणि समजून घेणाऱ्याला सुद्धा हे थोडंसं कठीण आहे. की सर्वेंद्रिय गुणाभासम, सर्वेंद्रिय गुणाभासम, इंद्रियांच्या सर्व विषयांना, सर्वेंद्रिय गुणाभासम इंद्रियांच्या सर्व विषयांना
ते प्रतीत होतं. परंतु लगेच त्याचं वर्णन म्हणजे ते, कारण आपण मगाशी बघितलं ना की नेती नेती श्रुतींनी पण याच्या पुढे हात टेकले, त्याचं वर्णन काय करणार. पण सांगायला तर पाहिजे साधकांना, उपासकांना हे कसं तत्व आहे. हे सतही नाही असतही नाही. तर सर्वेंद्रिय गुणाभासम, इंद्रियांच्या सर्व विषयांना हे प्रतीत होणार आहे. त्याचं म्हणजे विषयांना हे माहीत होणार आहे किंवा त्याचा स्पर्श होणार आहे. आणि सर्वेंद्रिय विवर्जितम, लगेच विरुद्धार्थी, सर्व म्हणजे सर्व इंद्रियांपासून ते विवर्जित आहे, म्हणजे सर्व इंद्रियांनी ते रहित आहे. त्याला काही नाहीच ना, रूप नाही, रंग नाही, इंद्रिय तरी कुठून असणार. पण असं असक्तम सर्वभृत्यैव, आणि ते आसक्तीरहित आहे. असक्तम, आसक्ती त्याला नाही, कशाची आसक्ती रहित ते आहे. आणि सर्वभृत्यैव, परंतु आसक्तीरहित असूनही सर्वभृत म्हणजे सर्वांचं धारण पोषण करणारं हे तत्व आहे. सर्वांचं धारण पोषण करणार आहे. आणि ते निर्गुण आहे. दिसतं का? ते नाही, रंग नाही, रूप नाही, दिसत नाही, काय वर्णन करणार. तरी सुद्धा ते गुणभोक्तृ, गुणांचा उपभोग घेणारं, म्हणजे जे त्रिगुण आहे, सत्व रज तम, त्याचा विचार आपण 14व्या अध्यायात खूप डिटेलमध्ये करणार आहोत. आणि ते सांगायला पण खूप छान वाटतंय आणि आपल्याला समजून घेणार, कारण ते त्रिगुण म्हणजे आपल्याच जीवनाचा भाग आहे आणि त्यामुळे ते आपल्याला खूप आवडतील. पण त्याचा विचार आपण 14व्या अध्यायात लगेचच करणार आहोत. की निर्गुणम, ते निर्गुण आहे, दिसत नाही, निराकार आहे, तरी सुद्धा ते गुणभोक्तृ, गुणांचा उपभोग घेणार. प्रकृती ही त्रिगुणांपासून बनलेली आहे. त्रिगुणात्मिका प्रकृती, सत्व रज तम, तर या गुणांचा उपभोग घेणार आहे. त्यामुळेच आपल्याला थोडक्यात इथे फक्त सांगते, गुणांचा उपभोग घेणारं आहे असं म्हटल्यामुळे ते त्याच्याशिवाय ते पुढे जाता येत नाही. म्हणून की सत्व रज तम हे तिन्ही गुण आपल्यामध्ये सर्वांमध्ये आहेत. कुठलाही एक गुण, कधी एक गुण प्रभावित जास्त होतो, कधी सत्वगुणाचा प्रभाव जास्त असतो, म्हणजे दिवसातल्या वेगवेगळ्या वेळीसुद्धा कधी रजोगुणाचा असतो, कधी तमोगुणाचा असतो. सर्व गुण हे तिन्ही गुण प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात आहेतच. म्हणून गुणांचा उपभोग घेणारा निर्गुण असून सुद्धा असं म्हटलं. आणि पुढचं तर वर्णन बघा, बहिरंतश्च भूतानां अचरैचरमेवच, हे सर्व प्राणीमात्रांच्या आत बाहेर आहे चैतन्य. त्याच्याशिवाय आपण असूच शकत नाही ना, क्षेत्रज्ञाशिवाय आपण असूच शकत नाही. आत्मा म्हणजेच परमात्मा, आणि त्यालाच या अध्यायात आत्म्यालाच परमात्मा असं म्हटलेलं आहे. तर भूतानां बहिः अंतःच, आणि कसं आहे, भूतानां बहिरंतश्च भूतानां अचरैचरमेवच, ते चरही आहे, अचरही आहे. स्थावर जंगम चर अचर, सूक्ष्मत्वात, आणि ते अतिशय सूक्ष्म आहे. अविज्ञेयम, अविज्ञेयम सूक्ष्मत्वात म्हणजे ते न कळण्यासारखं आहे. सूक्ष्मत्वात अविज्ञेयम म्हणजे कसं, आता समजून सांगायचं म्हणजे की जसं बघा की सूर्यकिरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यात पाणी असतं, सूक्ष्म असतं. ते आपल्या सामान्य माणसांना दिसतं का? सूर्यकिरणातलं पाणी हे जसं त्यात अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे सूर्यकिरणातलं पाणी सामान्य माणसांना किंवा साधारण माणसांना आपल्यासारख्या ते दिसत नाही. तसंच हे परमात्मतत्व कसं आहे, तर हे अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे सामान्य माणसाला कळत नाही. आपल्याला आत्तापर्यंत आपण सगळा बरोबर देहाचाच विचार करत होतो, देहाला नटवणं, देहाचं हे करणं. पण आत्ता ह्या वयात म्हणजे कसं, कालेन पच्यते ज्ञानम असं जे म्हटलेलं आहे, काळाच्या ओघात आपल्याला समजत जातं की जगातल्या देहाला कितीही नटवलं सजवलं तरी त्याचा काही उपयोग नाही, ते व्यर्थच आहे. आणि आत्मतत्व परमात्मा हा एक सच्चित आनंद आहे, शुद्ध आहे, तो अविनाशी आहे. हे पटल्यावर आपण जास्त त्या गोष्टीच्या मागे लागत नाही. हे जसं आपल्याला काळानं कळतं, म्हणजे हळूहळू आपण प्रगल्भ होत जातो, तसतसं आपल्याला कळत जातं. तसंच सूक्ष्मत्वात तत् अविज्ञेयम, अविज्ञेयम म्हणजे की ते कळत नाही. सूर्यकिरणात असलेलं पाणी सूक्ष्म असल्यावर कळत नाही. तसंच परमात्मा हा अत्यंत सूक्ष्म आहे. तो देहात जरी असला तरी त्याच्या कार्याविषयी आपल्याला
किती पुस्तकं वाचून हे करून अनुभवाशिवाय ते आपल्याला कळणार नाही. त्यामुळे ते कळत नाही चैतन्य तत्व. त्याला साधनेची गरज आहे. आणि ते कसं आहे, दूरस्थम, किती कसं वर्णन केलंय बघा, दूरस्थम चांतिके चत. दूरस्थम, ते दूर पण आहे. दूर का आहे ते? दूर का आहे? तर ज्या माणसांची श्रद्धा नाही, जे अज्ञानी आहेत, त्यांना ते कळतच नाही, म्हणून ते दूर आहे. आणि अंतिके म्हणजे जवळ का आहे? तर ते आपल्या शरीरातच आहे आणि ते परिपूर्ण आहे, त्यामुळे ते जवळ आहे. असं या परमात्म तत्वाचं, क्षेत्रज्ञाचं वर्णन केलेलं आहे. सूक्ष्मत्वात अविज्ञेय, सूक्ष्म असल्यामुळे ते आपल्याला कळत नाही आणि ते जवळही आहे. म्हणजे असं विरोधाभासात्मक वर्णन या ठिकाणी परमात्म तत्वाचं केलं. आणि ते सुद्धा आपल्याला कळण्यासाठी, सामान्य माणसांना कळण्यासाठी. ते दूरही आहे, जवळही आहे. आणि ते कसं आहे, अविभक्तम च भूतेषु विभक्तमिव च स्थितम. अविभक्तम इव च भूतेषु म्हणजे सर्व प्राणीमात्रांमध्ये. आकाश हे कसं आहे, विभागरहित आहे, पण ते प्रत्येक घटात वेगवेगळं दिसतं ना आकाश. तसंच हा परमात्मा एकरूप, सर्वांच्या शरीरात एकच असला तरी तो सगळ्या वेगवेगळ्या शरीरांमध्ये, प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये वेगवेगळा भासतो. म्हणून इथे म्हटलंय अविभक्तांच्या भूतेषु विभक्तमिव, म्हणजे प्राणीमात्रांमध्ये तो विभागरहित असा आहे. आणि कसा आहे तो? भूतभर्तृ. तो परमात्मा, त्याचं स्वरूप असं आहे जे वेदांनीही हात टेकले, श्रुतींनीही हात टेकले, नेती असं जे मिळाले, तो हा परमात्मा भूतभर्तृ. भूतांचं म्हणजे प्राणीमात्रांचं भर्ता म्हणजे धारण पोषण करणारा हा परमात्मा आहे. कशाच्या रूपानं? तर विष्णू रूपानं. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, विष्णू रूपानं सर्वांचं धारण पोषण करणार आहे. असा जो जाणायला पाहिजे तो परमात्मा. आणि ग्रसिष्णू असं का म्हटलंय? तर रुद्र रूपानं, शंकराच्या रूपानं, रुद्र रूपानं तो सर्वांचा संहार करणारा आहे. आणि प्रभविष्णू म्हणजे ब्रह्मदेवाच्या रूपानं तो सर्वांना उत्पत्ती करणारा तो आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय हा विचार या ठिकाणी आला. असं हा परमात्मा करणार आहे. आणि पुढचा श्लोक तर ह्याच्यामधला विचार खूपच हे आहे की ज्योतिषामपि तज्ज्योती, ज्योतींची सुद्धा ज्योती. आपण पुढे 15व्या अध्यायात बघणार आहोत की ज्योतींची ज्योती असं का म्हटलंय, की 15व्या अध्यायातला जो 12वा श्लोक आहे, यदादित्यगतं तेजो जगद्भासेते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नो तत्तेजो विद्धि मामकम. म्हणजे काय तर यदादित्यगतं तेजम, आदित्य म्हणजे सूर्य, सूर्यामध्ये असलेलं जे तेज आहे आणि तो सर्व जगाला जो प्रकाशमान करतो तो सूर्य, त्याच्यामध्ये असलेलं तेज, चंद्रामध्ये असलेलं तेज आणि अग्नीमध्ये असलेलं तेज हे ह्या परमात्म्याचंच तेज आहे. किंबहुना 11व्या अध्यायामध्ये आपण बघितलं, त्यातला पण 12वा श्लोक, दिवि सूर्य सहस्रस्य भवेद् युग पदुत्थिता यदि भास सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. काय आपण त्याच्यात बघितलं तर दिवि सूर्य सहस्रस्य म्हणजे दिवी म्हणजे आकाश, आकाशात एकाच वेळी हजारो सूर्य प्रकट झाले तर त्या हजारो सूर्यांचं जेवढं तेज असेल, जेवढा प्रकाश असेल, त्या तेजापेक्षाही ह्या परमात्म्याचा प्रकाश हा जास्त आहे. कदाचित तो प्रकाश याच्या तेजा एवढा होऊ शकेल, पण इतकं याचं तेज आहे. म्हणून त्याला म्हटले ज्योतिषामपि ज्योती. त्या परमात्म्याला म्हटले ज्योतिषामपि तज्ज्योतिष हे. आणि तमसः परम उच्चते, आणि मायेच्या पलीकडे आहे तो. माया हे संसार हा सगळा मायेतूनच निर्माण झालेला आहे. त्या मायेच्या पलीकडे तो आहे, कारण तो सत आहे एकच. आणि असं हे परमात्म तत्व ज्ञानम. ज्ञान म्हणजे जे बोधस्वरूप आहे, जे ज्ञान आत्तापर्यंत झालं ते ज्ञान, म्हणजे जी सगळी लक्षणं याच्यात सांगितली ती. ज्ञेयम जाणण्यास योग्य, आणि ज्ञानगम्यम म्हणजे तत्वज्ञानानं प्राप्त होण्यास योग्य असा हा
परमात्मा सर्वांच्या हृदयामध्ये कसा आहे? सर्वस्य हृदय सर्वस्य विष्ठितम, सर्वांच्या हृदयामध्ये वास करून राहिलेला आहे. हे असं वर्णन, इथपर्यंतचं वर्णन. जर पुढचा जो श्लोक आहे, इति क्षेत्रं तथा ज्ञानै ज्ञेयै चोक्तम समासता, हे सगळं क्षेत्राचं स्वरूप म्हणजे 5व्या आणि 6व्या श्लोकात बघितलेलं महाभूतान्य अहंकार म्हणजे 36 गुण, ते क्षेत्र. ज्ञान म्हणजे 7 ते 11 मंत्रांमध्ये श्लोकांमध्ये जो आपण जी ज्ञानोत्तमाची लक्षणं बघितली, जे ज्ञान बघितलं ते, आणि आत्ता जे 12 ते 17 श्लोकांपर्यंत आपण जे परमात्म्याचं स्वरूप बघितलं, त्याचं जे बघितलं ते, असं मिळवून हे सगळं संक्षेपाने या ठिकाणी आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. आणि भगवंत पुढे म्हणतात, हे जो जाणतो तो मलाच येऊन मिळतो. असा आहे जो भक्त मदभक्त मद एतत् विज्ञाय, म्हणजे ह्याला जाणून मदभावा योपपद्यते, हा मलाच येऊन मिळतो. आता पुढचा जो विचार आहे तो असा आहे की प्रकृतीं पुरुषही चैव विद्यनादी उभावपि. आता प्रकृती आणि पुरुष म्हणजेच क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, प्रकृती आणि पुरुष हे एकच आहेत. तर प्रकृती आणि पुरुष हे कसे? अनादी आहेत. ते अनादी काळापासून ते आहेत. हेतू हे दोघंही उभवपी, हे दोघंही प्रकृती आणि पुरुष हे अनादी आहेत. हे अर्जुना तू जाण. आणि त्या प्रकृतीपासूनच विकारान आणि गुणांशैव, म्हणजे गुणांशैव, प्रकृतीपासूनच विकार म्हणजे कुठले? तर राग, द्वेष, लोभ, मोह वगैरे हे विकार प्रकृतीपासूनच उत्पन्न झालेले आहेत. आणि गुणांश्चैव गुणांच एव म्हणजे गुणसुद्धा, म्हणजे कुठले गुण? तर मगाशी सांगितलेले सत्व, रज, तम हे गुण हे प्रकृतीपासूनच निर्माण झालेले आहेत. आणि कार्यकरण कर्तृत्वे हेतू प्रकृती उच्यते. आता इथे कार्यकरण हा शब्द आपल्याला कळत नाही. कार्यकरण, कार्य कशाला म्हटलंय आणि करण कशाला म्हटलंय? तर कार्य हे या गोष्टीला म्हटलंय की पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि शब्दस्पर्श रूप रस गंध हे विषय, यांना, हे त्यांचे विषय, यांना कार्य असं म्हटलंय. आणि करण म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार या 13 मिळून करण म्हटलं आहे. आणि ह्या सर्वांच्या उत्पत्तीला हेतू प्रकृती उच्यते. या सर्वांच्या याला कारण प्रकृती आहे असं म्हटलंय. पुरुषा सुखदुःखाना, पुरुष हा सुखदुःखांचा उपभोग घेणारा आहे. पुरुष म्हणजे जीवात्मा म्हणजेच परमात्मा, त्यालाच कारण इथे परमात्मा म्हटलेलं आहे. तो आणि हा जो पुरुष आहे, पुरुष हा प्रकृतिस्थो, ही डिटेलमध्ये मुद्दामून सांगते पुढच्या याला त्याचा उपयोग व्हावा म्हणून, की इथे प्रकृतिस्था असं जे म्हटलं आहे, प्रकृतिस्था म्हणजे प्रकृती. तर ही कुठली प्रकृती? 7व्या अध्यायात आपण बघितलं होतं. दैवी येशा, 14वा जो श्लोक आहे ते मुद्दामून पुन्हा सांगते की दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया. ही माझी गुणमयी जी माया आहे ती फार अलौकिक आहे. आणि ती कशी आहे? दैवी येशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेमये प्रपद्यन्ते मायामेतांतरन्ति ते. या अशा मायेतून कोण तरुण जातात? ही अतिशय तरुण जाण्यास कठीण आहे. म्हणजे या संसार सागरातून उद्धरण्यास ही कठीण आहे. जे माझा आश्रय घेतात तेच या मायेतून तरुण जातात असं भगवंत या ठिकाणी सांगतात. अशी माया आणि पुरुषा प्रकृतिस्थो गुंगते. आणि हा पुरुष म्हणजे हा जीवात्मा प्रकृतीजान गुणान भुंगते. भुंगतेमध्ये, भुंगते हा रूप अनेक वेळा आलेले आपल्याला. आत्मनेपदाचं हे रूप आहे. भुज हा धातू आहे या ठिकाणी, म्हणजे उपभोग घेणे, खाणे, रक्षण करणे असं त्याचा अर्थ आहे. तर हा प्रकृतीजान गुणान भुंगते म्हणजे प्रकृतीतील गुणांचा, म्हणजे सत्व, रज, तम या गुणांचा हा उपभोग घेतो. आणि हा गुणांचा संगच मनुष्याला
चांगल्या वाईट योनीला जन्माला घालण्याला कारणीभूत होतो. म्हणजे सत्वगुणाचा संपर्क आला तर माणूस देवयोनीत जातो, देवयोनी प्राप्त होते. रजोगुणाशी संबंध आला तर रजोगुणाशी संबंध आल्यावर मनुष्य योनी प्राप्त होते. आणि तमोगुणाशी संबंध आल्यावर पशुपक्ष्यादी नीच योनी माणूस जन्माला येतो. असा हा गुणांचा संग माणसाच्या चांगल्या वाईट जन्माला कारणीभूत होतो. मग या पुढचा श्लोक अतिशय महत्त्वाचा आहे. सगळं आपलं होणार नाही, पण जे होईल ते चांगलं होईल. पुढे पुढे आपण पूर्ण करू नंतर. आता पुढचा हा जो महत्त्वाचा एवढा तर नक्की होणार आपला मंत्र, हा सुद्धा डिटेलमध्ये आपण बघणार आहोत की उपद्रष्टा हा कसा आहे. आत्म्याला म्हटले, क्षेत्रज्ञाला म्हटले उपद्रष्टान्मंताच भर्ता भोक्ता महेश्वरा परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषः परः. देहेस्मिन् पुरुषः परः, हा देहात असलेला पुरुष म्हणजे अस्मिन् देहे पुरुषः परः, म्हणजे हा आपल्या देहात असलेला, याला जाणणे फार महत्त्वाचं आहे. आपल्या देहात असलेला हा जो आत्मा आहे, पुरुष म्हणजे हा जो जीवात्मा आहे, तोच परमात्मा या नावानं ओळखला जातो. आणि हा कसा आहे तर उपद्रष्टा, अनुमंता, या 6 गोष्टींनी हा युक्त आहे. याचं आपण बघणार आहोत आता की उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वरा आणि परमात्मा या 6 नावांनी हा ओळखला जातो. कसा तर हा बघा की हा परमात्मा जो आहे आपल्या शरीरात असलेला, हा कसा आहे तर हा उपद्रष्टा आहे. म्हणजे हा फक्त साक्षी आहे. आपलं मन आणि बुद्धी एखादी साक्षी भावाने हा पाहतो. एखादं आपण कार्य करायचा विचार केला म्हणजे आपलं मन, बुद्धी आणि शरीर यांनी आपण कार्य करण्याचा निर्णय घेतला तर आपण जे कार्य करतो, अमुक अमुक कार्य करण्याचं आपण ठरवतो. ते कार्य सिद्धीला जात असताना तो हा फक्त साक्षी भावानं पाहतो. आत्मा जो जीवात्मा आहे, परमात्मा आहे, साक्षी भावानं पाहतो तो की तो प्रत्यक्ष त्याला काही म्हणजे त्या देहानं होणाऱ्या क्रियांशी, भावभावनांशी किंवा विचारांशी याचा काहीही संबंध नसतो. हा फक्त साक्षी भावानं पाहतो. आणि याचा आणखीन एक अर्थ असा आहे, उप म्हणजे जवळ, द्रष्टा म्हणजे पाहणारा. कारण हा आपल्या शरीरात राहून जवळून सगळं आपण काय करतो ते पाहत असतो, पण ते पाहताना याचा साक्षी भाव असतो. हा निर्णय काही देत नाही. शरीरात असणारा हा आत्मा म्हणजे परमात्मा आपल्या प्रत्येक गोष्टी आपण काय करायचं, अमुक एक कार्यात आपल्याला सिद्धी मिळावी अशी इच्छा आपल्या मनात आली तर आणि त्याप्रमाणे आपण कार्य करत असतो. तर हा फक्त साक्षी भावानं पाहतो. आणि अनुमंता म्हणजे हा अलिप्त असतो. अलिप्त राहून हा आपल्या प्रत्येक कार्याला, विचाराला हा संमती देतो. फळ कुठलं का असे ना, म्हणजे चांगलं फळ असेल आणि त्याच्यामुळे त्याची शाबासकी असल्याशिवाय आपण कर्म करू शकत नाही. अनुमंता म्हणजे हा आपल्याला संमती देतो की तू हे करतेस हे चांगलं आहे, किंवा म्हणूनच आपण सत्कर्म करायला प्रेरित होतो. हा अनुमंता ही याची भूमिका असते. अशी म्हणजे ही सुद्धा एक वेगळी भूमिका आहे. हा प्रत्यक्ष काही संमती नुसती आहे असं दर्शवतो, पण त्याच्यात सहभागी होत नाही. हा अलिप्त असतो. आणि भरता म्हणजे काय, आता आपण बघितलं, धारण पोषण करणारा, भरण करणारा भरता असा तो आहे सगळ्यांचा. की कसा तर आपल्या ज्या बाकीच्या क्रिया म्हणजे आपल्या ज्या भावभावना आहेत, म्हणजे किंवा राग, द्वेष, मोह, मद, मत्सर वगैरे, किंवा आणखीन काही क्रिया, एखाद्या गोष्टीचा आनंद होणं, हे होणं, या सर्वांचं भरता म्हणजे पालन करता, भरण पोषण करणारा हा त्या गोष्टीचं आपल्या पालन पोषण करतो. म्हणजे थोडक्यात अनुमंता आणि भरता म्हणजे एकदा यांनी साक्षीभावानं बघितलं आपल्या सर्व क्रियांना, या परमात्म्यानी अनुमती दिली की
हा ज्या भावना आपल्या निर्माण होतात मनबुद्धी याच्यातून त्याचं भरण पोषण हा करतो. आणि भोगता वास्तविक हा काहीच उपभोग घेत नाही. कोण? तर जीवात्मा, परमात्मा. पण जेव्हा तो शरीरात येतो तेव्हा त्याला जीव म्हटलं जातं आणि हा जीव उपभोग घेतो. जीव हा उपभोग घेतो आणि म्हणून त्याला भोगता असं म्हणतात. आणि महेश्वर त्याचं सगळ्या गोष्टींवर आपलं नियंत्रण असतं सर्व. आणि ब्रह्मदेव इत्यादींचा हा निर्माण करता आहे म्हणूनच त्याला महेश्वर असं म्हटलं जातं. आणि परमात्मा म्हणजे तो शुद्ध सात्विक सच्चित आनंद असा आहे म्हणून तो परमात्मा या नावानं ओळखला जातो. आणि अशा ह्या परमात्म्याचं म्हणजे शरीरात असलेल्या या परमात्म्याचं य एवं वैत्ति पुरुषम. आपण 5 मिनिटं उशिरा सुरुवात केली त्यामुळे थोडासा मुद्दा पुढचा पूर्ण करते. तर माझ्यामुळेच उशीर झाला कारण शाळेतली एक विद्यार्थिनी भेटली मला, एकदम मन पण मोडवे ना तिचं, असं झालं की आता असा हा परमात्मा कसा आहे. य एवं वेत्ति पुरुषम प्रकृतीच गुणैः सर्वथा वर्तमानो. अशा या परमात्म्याला जो जाणतो आणि तो कसा तर गुणांसह जाणतो, तो या वर्तमानोपी सर्वथा वर्तमानोपी. सर्वथा हे सर्व कार्य कर्तव्य कर्म पार पाडित असला, जीवन जगताना सर्व करत असला तरी सुद्धा तो पुन्हा या जगात जन्माला येत नाही. मग या परमात्म्याला काही जण कसं बघतात तर ते पुढच्या याच्यात सांगितलं आहे. काही जण ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित आत्मानमात्मना अन्ये सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. याच्यावर पण खूप बोलण्यासारखं आहे की आता काही जण ध्यानयोगानं पाहतात. म्हणजे आपण 6व्या अध्यायामध्ये ध्यानयोगाने याचं चिंतन करतात. ध्यानयोगाचं वर्णन जे 6व्या अध्यायात आपण बघितलं याला जाणण्याचा प्रयत्न करतात ध्यानयोगाच्या द्वारा. म्हणजे काय तर जे 11व्या श्लोकापासून 6व्या अध्यायात 30व्या श्लोकापर्यंत जे ध्यानयोगातल्या प्रत्येक अगदी बारीक बारीक गोष्टींचं कसं ध्यान करावं, कुठे बसावं, शुचौदेशे प्रतिष्ठाप्य आसन कसं घालावं, दर्भ वगैरे पसरून कसं शुद्ध होऊन करावं, खाण्याचे नियम, झोपेचे नियम कसे पाळावे, योग कोणाला सिद्ध होतो, हे सगळं करून ध्यानयोगाच्या साह्यानं काही जण याचं चिंतन करतात, याच्याकडे बघतात. काही जण कसं बघतात तर याला ध्यानेन आत्मनि पश्यन्ति केचित आत्मनात्मानं, ह्या आत्म्याला बघतात, या परमात्म्याला बघतात. काही जण सांख्येन म्हणजे ज्ञानयोगाचे द्वारा. म्हणजे हा ज्ञानयोगसुद्धा कसा आहे, अवघड आहे. सांख्यांनी सांगितलेला 2ऱ्या अध्यायातला जो ज्ञानयोग आहे म्हणजे सांख्ययोग आहे, तो गीतेला जी सुरुवात होते गीतेतल्या तत्त्वज्ञानाला ती 2ऱ्या अध्यायातील 11व्या श्लोकापासून होते. आणि ते 30व्या श्लोकापर्यंत जे ज्ञान आहे ते सुद्धा आपल्याला सविस्तर खरं म्हणजे बघायला हवं आहे. तर ते जे ज्ञान आहे म्हणजे अशोचान अनुशोच्यस्तुम प्रज्ञावादांश भाषसे गतासून ज्ञान शोचन्ति पंडिता. आणि हा आत्मा म्हणजे की ज्या गोष्टींचा हे अर्जुना तू विचार करू नये, अशोचान अनुशोच्यस्तुम म्हणजे याचा शोक करू नये, त्याचा तू शोक करतोय. अरे हे मारले जाणार आहेत, हे हा शरीर मारली जाणार आहेत, आत्मा अमरच राहणार आहे. तर त्याचा बुद्धिमान लोक याचा विचार करत नाही. आणि हे आत्मतत्व कसं आहे ह्याचं वर्णन 11 ते 30 पर्यंत केलेलं आहे की ते कसं अविनाशी आहे, ते कसं आत्मा कसा अच्छेद्य आहे, तो मारला जात नाही, तो ओला होऊ शकत नाही, त्याला सुकविता येत नाही, छेदता येत नाही. काही जण याच्याकडे आश्चर्याने बघतात, काही जण बघून पण आश्चर्यवत पश्यति कश्चित् एनम आश्चर्याने पाहतात, काही जण याचं आश्चर्यपूर्वक वर्णन करतात, आश्चर्यवत वदती. आणि काही जण आश्चर्याप्रमाणे याला ऐकतात आणि काही जण ऐकून सुद्धा न ऐकल्यासारखं करतात. म्हणजे समजून म्हणजे हा आत्मा असा आहे
की ज्याप्रमाणे आपण जुनी झालेली शरीरं बदलतो, म्हणजे जुनं झालेलं वस्त्र ज्याप्रमाणे आपण बदलतो त्याप्रमाणे एका शरीरातून हा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. असा हा आत्मा हा अविनाशी आहे, अजन्म आहे, असं जे वर्णन ते त्याद्वारे काही जण त्याची उपासना करतात आणि काही कर्मयोगाच्या द्वारे करतात. या आत्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न कर्मयोगाच्या द्वारे म्हणजे दुसऱ्या अध्यायातलं जे महत्त्वाचं तत्व कर्मण्येवाधिकार असते 47वा श्लोक. कर्मण्येवाधिकार असते सगळ्यांना माहिती आहे. मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्व करणं. तुझा कर्म करण्याचाच बाबा अधिकार आहे. म्हणजे त्याच्या फळाविषयी तू हे करू नकोस चिंता. फळ प्राप्त होईलच. एकदा कर्म हातून घडलं की फळ प्राप्त होणारच आहे. म्हणून फलाची आसक्ती सोडून निरीच्छ भावनेनं तू कर्म कर. ज्याला कसं स्वकर्मणातम अभ्यर्च सिद्धिम विंदती मानवा. स्वतःच्या कर्मांची फुलं अर्पण करून तू म्हणजे कर्मरूपी फळ जे आहे कसं तर याला ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं आहे तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा तोषाला. म्हणजे स्वकर्म कुसुमांची वीरा म्हणजे स्वतःचं कर्म असं करायचं की त्याची ती फुलं स्वतःचं इतकं चांगलं कर्म करायचं, निरीच्छ वृत्तीनं कर्म करायचं, कशाची अपेक्षा न ठेवता कर्म करायचं आणि ती फुलं जणू काही परमेश्वराला अर्पण करायची. स्वकर्मणात अभ्यर्च स्वतःचं कर्म चांगलं म्हणजे मग ते कोणीही म्हणजे आपण गृहिणीचं काम काय आपलं काम अगदी व्यवस्थित म्हणजे चांगल्या प्रकारे ओतून म्हणजे जीव ओतून करणं कर्मज्ञान भक्ती. किंवा एखादा शेतकरी आहे शेत नांगरताना त्यानं कसं केलं पाहिजे. एखादा शिक्षक आहे विद्यार्थ्यांना ज्ञान देताना कसं दिलं पाहिजे तर जीव ओतून दिलं पाहिजे. हे अशा तऱ्हेनं कर्म करणं म्हणजे स्वकर्म कुसुमांची वीरा हे जे आहे त्याच्यामुळे जो आनंद होणार आहे तो काही मोठा आहे. अशा प्रकारे काही जण कर्म करतात. कर्मयोगाच्या द्वारा करतात म्हणजे ध्यानयोग ज्ञानयोग आणि कर्मयोग याद्वारा ईश्वराला कर्मसमर्पण करतात. पण काही जण असे आहेत की त्यांना ह्या गोष्टी जमत नाहीत तर ते दुसऱ्यांनी ऐकलेल्या म्हणजे तत्त्वज्ञानी पुरुषांकडून ऐकलेल्या विचारांवर श्रद्धा ठेवून त्याच्यावर विश्वास ठेवून किंवा परमेश्वराच्या तत्वांवर विश्वास ठेवून विचारांवर श्रद्धा ठेवून जे कर्म करतात ते सुद्धा अर्जुना या संसार सागरातून तरून जातात. इथे आपण थांबूयात आणि मग पुढे आपण आकाश म्हणजे कसं निर्लेपत्व आत्म्याचं आहे कशी चेतनता त्याच्यामध्ये आहे हे आपण पुढे बघूया आणि मग पुढच्या अध्यायाला सुरुवात करूया पुढच्या वेळी. तर अशा तऱ्हेनं आपण या विचारांचं चिंतन करीतच आपण घरी जाऊया. एवढं बोलून मी थांबते.